नागपुरात सुरू असलेल्या इम्पॅक्ट 2.0 या राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यक परिषदेचा औपचारिक उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। देशभरातील नामवंत डॉक्टर, तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आधुनिक आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या परिषदेत विविध विषयांवर मंथन होत आहे। नागपुरातील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये आयोजित या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत आपत्कालीन वैद्यक, ट्रॉमा आणि क्रिटिकल केअर क्षेत्रातील देशभरातील तज्ज्ञ सहभागी झाले। संशोधनावर आधारित उपचार पद्धती, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान तसंच आपत्कालीन आरोग्य सेवेतील नव्या घडामोडींवर परिषदेत सखोल चर्चा होते। या कार्यक्रमाला माजी राज्यसभा खासदार अजय संचेती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रशांत पी जोशी, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर विंकी रुघवानी, परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉक्टर रुपेश बोकाडे तसंच विविध वैद्यकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते। या परिषदेत तज्ज्ञांची व्याख्यानं, वैज्ञानिक सत्र आणि प्रात्यक्षिक कार्यशाळांच्या माध्यमातून आपत्कालीन उपचार अधिक प्रभावी, अद्ययावत आणि रुग्णकेंद्री कसे करता येतील याविषयी मार्गदर्शन करण्यात येते। देशभरातील डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ही परिषद ज्ञान, अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणारं महत्त्वाचं व्यासपीठ ठरलं। म्हणजे इमर्जन्सी मेडिसिनवरती इम्पॅक्ट 2 असा सेंट्रल इंडियामध्ये देशातला फार मोठी कॉन्फरन्स इथल्या डॉक्टर्सनी ऑर्गनाईज केली होती आणि देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणातून लोक इथे आलेले आहेत। त्याच्यामुळे इमर्जन्सी आणि इमर्जन्सी ट्रीटमेंट याच्याकरता कसं काम चांगलं होतं आहे, आणखीन कसं चांगलं करता येईल याच्यावर इथे बहुतेक हे मंथन करत असतील आणि निश्चित रूपाने याचा फायदा सर्वांना होईल। सेंट्रल इंडिया में पहली बार नेशनल कॉन्फ्रेंस हो रही है इमरजेंसी मेडिसिन और ट्रॉमा के ऊपर। यहाँ पे देश भर से डेलीगेट्स आए हैं और देश भर से ऑल ओवर इंडिया से नेशनल इमिनेंट फैकल्टीज़ आई है जो इमरजेंसी मेडिसिन में तज्ञ है। हम 2 दिन यहाँ पे जो नई टेक्नोलॉजीज़, नई गाइडलाइंस, नए उपचार पद्धति जो ऑल ओवर वर्ल्ड में प्रैक्टिस की जाती है वो हम इंडियन डॉक्टर्स को लो रिसोर्स सेटिंग में कैसे फॉलो करना है वो हम सिखाने वाले हैं।